या कवितेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक आहेत. या ठिकाणी माजी सभापती नंदकुमार पवार साहेब यांनी सातत्यानं राजकीय व्यासपीठ कवितेसाठी वापरलं. राजदंड देखील कवितेसाठी वापरला. सातत्यानं मंगळवेढ्याची जमीनच काळी कसदार असल्यामुळं, पेरलं की उगवतं याच्यावर विश्वास असल्यामुळं सातत्यानं पुढे जाण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी पत्रकाराचे प्रतिनिधी म्हणून पुढारी आहेत, नवे लेखक आहेत. या मंगळवेढ्याच्याच काही सावित्रीच्या लेखी संसारात लाकूड पुढं सरकवताना लाकूड जळतं, पण लाकडाबरोबर स्त्री कशी जळत असते याबद्दलच्या भावना टोकदार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला दिसतोय. त्या सगळ्या कवयित्री देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर या संपादक पदाची धुरा वाहताना तरुण असलेल्या लेखकांना, कवींना, गायकांना एखादं व्यासपीठ मिळावं असं भगरे साहेबांना वाटलं आणि आपल्या साहित्याला, आपल्या प्रतिभेला वाट करून देण्याची संधी या व्यासपीठावर मिळावी म्हणून तसाही प्रयत्न झाला. असे सर्वजण उपस्थित असलेले रसिक बंधूंनो, भगिनींनो, तरुण मित्रांनो, कविता ऐकायची असल्यामुळं माझं कवित्व फार वेळ चालू नये याची मी काळजी घेतो. या ठिकाणी नारायणराव घुले साहेबांनी लिहिलेली कादंबरी आपल्या समोर दिली. मानवी गुणाचा निसर्गावर आरोप करून माणूस मोकळा होतो. आपल्या आयुष्यात घडलेली किंवा कल्पनेत असलेली एखादी कादंबरी अशी पुढे यावी आणि नारायणाला त्या धनिक मुलींना आधार द्यावा. त्या आधारावर पुन्हा नारायणाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं अशा प्रकारची भूमिका त्या कादंबरीमध्ये मांडलेली आहे. जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, तो बिचारा त्या दीपकावर झडप घालून प्राण द्यायची भाषा बोलतो. तसं नारायणरावांनी आपल्या आयुष्यामध्ये मी उद्ध्वस्त कसा झालो, जिच्या पावलांना स्पर्श होण्यासाठी मी माझ्या काळजाच्या पायघड्या केल्या, तिच्या वाचून जर जग झालं असतं तर ते जगच मी केलं नसतं, अशा प्रकारची भाषा बोलत सैराटची पायाभरणी करणारी व्यवस्था ज्या पद्धतीनं नारायणराव इथं आणतायत, त्या कादंबरीत आणतायत, ते वाचल्यानंतर त्यांच्या समवयस्क असलेल्या अनेक तरुणांना अरे ही तर माझीच कथा आहे, माझंच काव्य आहे असं वाटावं, एवढ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये प्रामाणिकपणानं मांडलेल्या आहेत. शब्दकळा 18 वर्षाची झालेली आहे. कळीचं रूपांतर आता फुलात झालेलं आहे. त्यामुळं कळीनं फुलाचं रूप धारण केल्यानंतर त्यावर होणारी फुलपानकरांची गर्दी ही अतिशय मोहक असते, सेवा करणारी असते. परंतु एकदा 18 वर्षाची झालेली ही शब्दकळा आपण
सर्व शहराला सांगावं, चालण्यासारखं खूप असतं पण वाचण्यासारखं आमचंच, असं एकदा पुन्हा व्यासपीठावर सांगावं असं भगरे साहेबांना वाटलं. आमच्यासारखी राजकारणी 4-5 गट कायम ठेवून सूर मारल्यानंतर माझा हिशोब लागतोय अशा विश्वासानं काम करतात, पण त्यांनाही भगरे साहेब सातत्यानं धक्के देतात माझ्यासारख्याला. तर अशा या वातावरणात एकदा शब्द टोकदार झाला की तो भाजी चिरत नाही. एकदा शब्द टोकदार झाला की शब्द पपई चिरत नाही. शब्द टोकदार झाला की विचाराची चिरफाड करतो आणि विचाराचं टोकदार शस्त्र हातात आलं की संकटाच्या अमोशाला देखील चिरत जाऊन आपल्या आयुष्याचं गाणं बनवण्याचं सामर्थ्य त्याच्या प्रतिभेत असतं. अशी प्रतिभा लोकांना दान करताना सकाळच्या चहा बरोबर दामाजीही मिळतो, छावाही मिळतो, संध्याकाळच्या शंभू राजाच्या चॅनलची आठवण करून देतो. राजांच्या नंतर सती जायला निघालेल्या राणी पुतळाबाईच्या त्यागाची क्षणाक्षणाला येणारी प्रेक्षकाला आठवण ही अधिक गंभीर करून जाते. असे अनेक क्षण आपल्या समोर असताना आज मोहरून आलेली कविता, नवकवितेंची कविता ऐकावी असं वाटलं. आणि एकदा कविता मोहरून आली की सौभाग्यकांक्षिणीचं फळ मागण्यासाठी तिनं प्रयत्न करावा अशाच दृष्टीनं या ठिकाणी चर्चा होते. लसी जाधवांचं सुळकाटा नावाचं कादंबरी अलीकडं प्रकाशित झालेली आहे. ही माणसं लिहित असतात, लिहित राहतात आणि असं लिहिताना या ठिकाणी सारेच प्रवासी घडीचे जयवंतराव दळवी यांची कादंबरी त्या काळामध्ये आम्ही वाचली होती. लहान लहान असं त्याच्यामधले जे विचार आहेत ती भूमिका आम्ही पाहिली होती. तर संकट कशी माणसावर येतात याचा देखील विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. नटसम्राटांचे वारसदार म्हणून नाट्यक्षेत्रात असणारे नारायणराव आज या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं लेखक म्हणून आपल्या समोर येत आहेत. हा तुमच्या माझ्यासारख्या मित्रांना कौतुकाचा विषय आहे. साहित्य परिषद शाखा मंगळवेढा असो, अगर साहित्याच्या क्षेत्रामध्ये व्यासपीठावर समोर अगर मागे बसलेल्या कवींचा विचार असो, हा विचार माणसाला खेळायला लावतो, पळायला लावतो, कळायला देखील लावतो. ज्यांना कळत नाही अशा लोकांना कळण्याचा देखील प्रयत्न त्याच्यामधून साहित्यातून होत राहतो. अशा प्रकारची भूमिका मांडत असताना आज अगदी नवीन असे कवी निवडलेले आहेत. नवीन मंडळी सगळी आहेत. एक 2-3 वेळा आमदार झालेले आहोत, 2-3 वेळा खासदार झालेले आहोत असा माणूस कुणी स्टेजवर नाही. शेवाळलेला कुणी माणूस स्टेजवर नाही. एखादा काश्मीरी दलित आहे, शेवाळलेला आहे, नेता आहे आणि स्टेजवर आलाय असं घडलेलं नाही. एक सहजपणानं नवी माणसं सगळी या ठिकाणी आलेली आहे. माड्यामध्ये जन्म झाला, दुष्काळी भागातलं पाणी पिलो, जरा मोठा झालो, मग थोडं पुण्यात गेलो, सायकलीवर फिरलो आणि नंतर स्वप्न पडायला लागले आमदारकीची आणि मग यवतमाळला जाऊन आमदार झालो. अशाच भावाचं नातं सांगत गोडसेताई व्यासपीठावर आलेली आहे. सकाळी आपण वजन कमी करण्यासाठी फिरायला जातो आणि ताई आपलं राजकीय वजन वाढवण्यासाठी घराघरापर्यंत जाते. संपत्तीची, पैशाची हौस असलेली माणसं आम्ही राजकारण विकत घेऊ म्हणतात आणि आमची ताई
नव्या भाजीला फोडणी देऊन नवा स्वयंपाक बाजारात विश्वासाने आणते असं बहिणींना सांगत राहतात. ते अगदी असं अशा कविता आहेत ह्या नवीन. गोडसे ताईंच्या पासून साऱ्याच कविता ह्या नवीन आहेत. पण 3 मोठे पैलवान आपल्या तालुक्यात आहेत. ते अमेरिकेतलं कुठलं तरी मोठं फळ आहे ते आणून चौकात मांडतील आणि मीच पैदा केलं नाही. एखादी पाल दाखवतील आणि ही डायनासोरची मावशी आहे म्हणतील. काय तर प्रतिभा आहे, जुनी माणसं आहे ती, ताकदीची माणसं आहेत. तिने आमदार 2 झालेले आणि 1 होऊ घातलेले, त्या पद्धतीनं ते विचार करताय. या ठिकाणी आमचे विष्णुपंत व्यासपीठावर आहे. लाकूड गाठीचा असो अगर मुंडीव असो त्याला फळी कापून नीट करतात, कारण लाकूडच घाबरत. काय करणार, नाही करावं तर काय कर, कापूनच घ्यावं लागतं म्हणतं आणि लाकूड नीट. ही अशा प्रकारची सगळी माणसं या ठिकाणी बोलवण्याचा हेतू, सारख्यात चिरलेला ऊस हा रसाची गोडी देऊन जातो. कष्टानं मला झालेल्या वेदना एकत्र करून मी जर त्या उंजळीत नीटपणानं मांडल्या तर ते इतरांचे देखील अनुभव ठरू शकतात. अशा दृष्टीनं थोडक्यात नवकविता ना व्यासपीठ निर्माण करून द्यावं म्हणून या ठिकाणी हे घडतंय. लोकमतला सखी मंच, लोकमतनं सखी मंच सारख्या व्यासपीठावर सर्वांना बोलवलं आणि आपल्या भावनांना वाट करून देण्याची संधी दिली. तसं सकाळकरांनी तनिष्का नावाचं व्यासपीठ निर्माण केलं. सकाळ म्हणजे परुळेकरांचा केवढा जुना पेपर. आराम खुर्ची आहे, बाराबंदीचा शर्ट आहे 3 गुंड्याचा, 1 पन्न्याची चप्पल आहे, बाहेर फिरून आलोय, कोवळ्या उन्हातून येताना देखील कोवळं ऊन अंगाला वय झाल्यामुळं त्रासदायक ठरत आहे, मफलर गुंडाळलेला आहे आणि येऊन खुर्चीत बसल्याबरोबर पहिल्या 40 वर्षात नाही साथ दिली तरी चालत, पण आता गुमान चहा पितोच ना माझा म्हणून पत्नीनं चहा आणून दिलेला. म्हणजे आता फिरून फिरून दावणीला आणायच ना, मग चहा पिऊन घे. तर हे ह्या पद्धतीनं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक सकाळ हा पेपर आणि नाजूक काकणाच्या हातातली कपशी एकाच वेळेला जेव्हा समोर येते तेव्हा ग्रीन टी पेक्षा चांगली असते. बरं वाटतं माणसाला. अशा दृष्टीनं हे सगळं आपल्या समोर आलं असताना आज आपण सगळ्यांनी नाती शोधावी आणि उत्तम अशा पद्धतीचं हे देखणे पण लक्षात घ्यावं यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलात. गुरुवार सारखा दिवस असताना देखील जो नवरा सकाळी गेलेला आहे आणि काळ्या पिशवीतली भाजी घरात निघून दिलेली आहे, अशा वेळेला इथं येऊन बोलणं, ऐकणं आणि वेळ काढणं हे साधं काम नाही. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे असे भाजलेले शेंडगे जे किती चांगले असतात हे मी सांगायला पाहिजे असं काही नाही. तर पोळीतला असो नळीतला असो आपण सगळी रसिकपणानं त्याची चव घेणारे मरवडेकर, मंगळवेडेकर सगळेजण आपण एकत्रित जमलो आहोत. अशा वातावरणात ही कविता अधिक सदृढ व्हावी. कवितेला सामर्थ्य देताना रसिक बंधूंनो, गाईच्या गोट्यात जाऊन जर मी कविता वाचली तर त्या मुक्या जनावराला पाणी मिळत नाही. विद्रोहीपणाची गाणी गात ही 4 संस्कृतीला शिव्या हसडल्या म्हणून हापशाचं पाणी वाढत नाही. आज अशा परिस्थितीत पाण्या वाचून, अन्ना वाचून, दुष्काळी परिस्थितीमध्ये वावरत असताना आपण सगळेजण शब्दांना टोकदार करताना बघताय. पाण्याला शब्द आग लावतात ते आपण पाहताय आणि गवताला भले फुटावेत असं सामर्थ्य आपण रसिकतेनं शब्दांना देत आहे. हे अधिक चांगलं आहे. गजाभाऊंच्या कादंबऱ्या आमच्या काळात कॉलेजात असताना प्रसिद्ध होत्या. ते गजाभाऊ काय म्हणायचे, पहिल्यांदा कोणत्याही नावानं बाईला हाक मारावी, स्त्रीला हाक मारावी. त्या जर वळून बघितल्या तर पाणी मुरतंय म्हणून पुढची पायरी गाठावी. त्यांचं शास्त्र होतं आणि ते तसं सांगत होते. अशा परिस्थितीत आज या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणाने ही कविता आपण सगळ्यांनी ऐकावं
अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. त्याचबरोबर मारुतीचं पटांगण आहे, एवढं जाहीर आहे. जनता दरबार म्हणून इथंच सगळ्या गोष्टी वल्याळपासून बनसोडेंच्या पर्यंत इथंच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण कारण नसताना जर कुणी भेटलंच नाही तर माझ्यासारख्या वयस्कर माणसाला अध्यक्ष करा, अशा दृष्टीनं मला या ठिकाणी अध्यक्ष केलेला आहे. पटांगण मारुतीचं असल्यामुळे दुसऱ्याच्या बायकोसाठी स्वतःच्या शेपटीला आग लावून दुसऱ्याच्या बायकोसाठी तिसऱ्याचं घर जाळणाऱ्या पटांगणाचं नाव आहे. अशा वातावरणात कारण नसताना काश्मीरी दलिताबद्दल पडिक आमदार म्हणलेल्या भावनेबद्दल मी इथं काही बोलणार नाही, कारण ही कविता आहे. कविता ही अधिक उत्तम आणि देखणीच असली पाहिजे. कवितेचा साज असताना डबल खटीच्या टोपाज पदरीच्या येळवीच्या इरकलीला विनाकारण मांजर पाठची पट्टी बांधायला नको. नमस्कार. धन्यवाद सर, खूप छान अशा प्रकारचं आपण मार्गदर्शन. त्याच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आज सप्तर्षी प्रकाशन मंगळवेढा आणि संभाजी ब्रिगेड यांच्या विद्यमाने हा कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे सर, ज्यांनी आत्ताच आपले विचार व्यक्त केले, ते ॲडव्होकेट नंदकुमार सर, अध्यक्ष दामाजी संस्थेचे विष्णुपंजी अवताडे, ज्ञानेश्वरजी बगरे, औदुंबरजी वाडदेकर, विनोदजी शेख, समाधानजी पुगारे, दिगंबरजी बगरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख कुदळे भाऊ, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष समाधानजी क्षीरसागर, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला 2 दिवसापूर्वीच नुकतं मला त्यांनी सांगितलं, ज्यांनी आता सुरुवातीला प्रस्तावना केले ते शशिकांतजी जाधव सर. खरोखर मंगळवेढ्यामध्ये एक गोष्टी बघत असताना मला आश्चर्य होतंय की ह्या मंगळवेढा तालुक्याच्या पोटामध्ये काय काय घडलंय, किती काय काय कला आहे आणि काय काय गुण आहेत. महिलांबद्दल मलाही आज इथं अजून दिसून आलं की इतक्या प्रमाणात कवी महिला आहेत इथं. मी नेहमी काम करत असताना मंगळवेढा तालुका असेल, पंढरपूर मोहोळ या 3 तालुक्यामध्ये कार्यक्षेत्र म्हणून काम करते, परंतु महिलाच्या बाबतीत मी सुरुवातीलाच सांगेन की इतर ठिकाणी मी कार्यक्रमाला वगैरे जात असताना किंवा काही प्रोग्राम असतात, तिथल्यापेक्षा मंगळवेढा तालुक्यातल्या महिला अतिशय धाडसी आहेत, वक्तृत्व आहे. आणि आज तर नव्यानं मला इतक्या कवित्री दिसल्या. खरोखर ह्या संयोजकाचे मी आभार मानते की अशा काही महिला भगिनी कवित्री आहेत, कवी आहेत, त्यांच्यासाठी आपण एक व्यासपीठ निर्माण करताय. खरोखर आपला हा कार्यक्रम अतिशय वाखाणण्याजोगा आहे. आपलं हे 18वं वर्ष आहे या कार्यक्रमाचं. महिला किंवा कवी काय मांडतो, कवी काय लिहितो, त्याचं वास्तव समाजातलं असेल. कविता अनेक प्रकारे लिहिल्या जातात, अनेक विषयांवर लिहिल्या जातात, सामाजिकतेवर लिहिल्या जातात, स्त्रियांच्या अन्यायावर लिहिल्या जातात, शासनावर लिहिल्या जातात, अनेक दांभिकतेनं कविता लिहिल्या जातात. मग ती कविता लिहित असताना त्या कवीच्या मनामधले आलेले विचार त्या कवितेच्या रूपात मांडले जातात आणि ते समाजासमोर मांडत असताना एक समाज जागृतीचं काम सुद्धा त्याच्यामधून होतं, एक विरंगुळा सुद्धा कवितेच्या माध्यमातून होतो आणि एक त्याची कला पण त्याच्यातून बाहेर पडते, सादर होते. आत्ताच नंदकुमारजी पवार सरांनी विचार व्यक्त केले. खरोखर मंगळवेढ्याला साहित्याचा वारसा आहे, खूप मोठा दामाजी पंतांचा वारसा हा मंगळवेढा शहराला आहे. आणि ह्या मंगळवेढा शहरामध्ये, ह्या तालुक्यामध्ये अनेक गुण, अनेक नेतृत्व, अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. फक्त ह्यांना वाव मिळायला पाहिजे, त्यांच्या ह्या कलागुणांना संधी मिळायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आत्ता जी मागणी केली ढोबळे सरांना, मी खरोखर त्यांची मागणी रास्त आहे म्हणे, असं एक मोठं कवी संमेलन इथं भरलं पाहिजे आणि आमच्या कवी भगिनी, आमचे कवी इथले बंधू यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अजून मोठं व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे, जेणेकरून आमच्यातला कवी राज्यस्तरावर जाईल, मोठ्या कविता त्याच्या मोठी पुस्तकं छापली जातील, अनेकांपर्यंत त्याच्या कविता पोहोचल्या पाहिजेत आणि मंगळवेढ्याची ओळख एक निर्माण झाली पाहिजे. याच्या माध्यमातून एवढी माफक अपेक्षा आहे. परंतु ह्या कविता सादर करत असताना त्यांना अनेक गोष्टींच्या अडचणी सुद्धा निर्माण होतात. आमच्या महिला भगिनी कविता सादर करतात, त्यांना त्यांचं पुस्तक काढायचं असतं, पण ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यांच्या कविता अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची धडपड असते. परंतु
हे सगळं करत असताना ह्या कवी संमेलनाच्या माध्यमातून एक प्रकारे कविता सादरीकरणाची संधी मिळते. मीही सांगेन की खूप मोठ्या कविता मी सादर करत नाही, परंतु कधीतरी छोट्या मोठ्या कविता मला सुद्धा लिहायला आवडला आणि मी त्या लिहिलेल्या आहेत. संधी मिळाली तर 1-2 कविता मी सुद्धा इथं सादर करणार आहे. परंतु माझ्यामध्ये सुद्धा कविता करण्याचे गुण दडलेले आहेत. परंतु तितक्या मोठ्या आमच्या ह्या कवित्री बघून मला आताच भीती पडली आहे की माझ्या कविता काही त्यांच्या तोडीस तोड होणार नाही. परंतु नक्कीच थोडी का होईना पण एखाद दुसरी कविता सादर करण्याचे मला सुद्धा आज इथे एक व्यासपीठ निर्माण होते. हा लाभ मी सुद्धा त्याचा उठवणार आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी खरोखर संभाजी ब्रिगेड सुद्धा कायम चांगल्या कामासाठी सतत पुढाकार असतो. प्रत्येक म्हणजे सोलापूर जिल्ह्यात असं नाही की संभाजी ब्रिगेडची ओळख आक्रमकच आहे, परंतु मी तर म्हणेन संभाजी ब्रिगेड आक्रमक जरी असली तरी त्याची ओळख एक चांगल्या अशा माध्यमातून जे की कवी संमेलन असेल, शिक्षकांसाठी, मुलांसाठी जे की आदर्श विद्यार्थी असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक मिळवलंय अशा विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं, प्रोत्साहन करणं, स्त्रियांसाठी प्रोत्साहन देणं, समाजातले प्रश्न उठवणं, जागरूकतेने समाजावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडणं, असं काम सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून होते. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सर्व टीमचे सुद्धा मी आभार मानते. तुमच्या संभाजी ब्रिगेडचं सुद्धा काम ह्या रूपातून मला एक त्यांची सुद्धा कामाच्या रूपातली पानं मला बघायला मिळत आहेत. या सर्वांचे, आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते, कारण सर्वांना कविता ऐकायचे. मी सुद्धा इथल्या कवींच्या आणि कवित्रींच्या कविता ऐकायला उत्सुक आहे. त्यामुळे जास्ती न बोलता आयोजकांनी मला इथं बोलवलं, सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, प्राध्यापक जाधव सरांनी शब्दकला मंगळवेढ्याला चालू केलं. मला वाटतं 2001 साली असेल. त्याच्या अगोदर आम्ही 81 साली मंगळवेढ्याला साहित्य मंडळ स्थापन केलं आणि हेवा वाटावा असं कार्यक्रम चालू केलं होतं. पुढे आम्ही ते थांबवलं आणि शब्दकला किंवा इतर चालू केलं. पण तुमचं शब्दकला काय चांगल्या पद्धतीने चालू आहे. तुम्ही लिखाणी चांगलं करता. आपण हा कार्यक्रम ठेवला नवनीत कवींना मंगळवेढ्याला. डोळेसर मी आपला आभार मानतोय की मंगळवेढ्याला पहिली गुढी कवितोत्सव हा महाराष्ट्रामध्ये 3 वेळेला आपण इथे कवितोत्सव घेतलं. महाराष्ट्रातले सगळे दादा असणारे कवी आणि साहित्यिक कुठेही भेटले तर म्हणजे मंगळवेढची सर कुणाला येत नाही. हे बोलताना इथं बबलू शिर्केची आठवण येते. विठ्ठल वाघ भेटू द्या, फाऊल शिंदे भेटू द्या, तुमचे रामदास फुटाणे, एकदा तरी त्याची आठवण केल्याशिवाय, बबलूची आठवण केल्याशिवाय ते पुढे जात नाही. आपण मंगळवेढ्याला चांगल्या पद्धतीनं साहित्य निर्माण करणारी माणसं आता निर्माण झालीत. साहित्यिक होते, रसिक होते. आपण सगळ्यांनी या ठिकाणी चांगला कार्यक्रम केला. मी सगळ्या संयोजकाचं, दामाजी एक्सप्रेस असेल, वर्तमानपत्र असतील, आणखी 1-2 संघटना आहेत, संभाजी ब्रिगेड आहे, सगळ्यांचं मी आभार मानतो याच्यासाठी की अशा पद्धतीचे कार्यक्रम वरचेवर व्हावेत. आणि डोंगरे सर, आपण एकदा बोलला होता आणखी एक कार्यक्रम साहित्याच्या बाबतीत करू. पैसा काय आपल्याकडे कमी नाही, एक कार्यक्रम करावा असे आम्ही. आणि पैसाही कमी नाही ना, आपल्याला मानसिकताही साहित्याबद्दलची चांगली आहे. तर त्या दृष्टीने आपण एखादा मोठा साहित्याचा कार्यक्रम मंगळवेढ्याला घ्यावा. पैसा जास्त आहे वगैरे विनोदाने बोलतो, म्हणजे त्याची रसिकता आहे, त्यामध्ये बोलतायची ताकद आहे. मंगळवेढ्याला कार्यक्रम मी मगाशी बोलल्यासारखे महाराष्ट्राचे चांगले केलेले आहे. या कार्यक्रमाला जितकं प्रोत्साहन देता येईल तेवढं द्यावं. महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेच्या वतीनं मंगळवेढ्यामध्ये खूप चांगले त्यांच्या व्यासपीठावर बसलेले सगळे आमच्यातल्या कवयित्री, कवी तयार झालेले आहेत. त्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. त्यांना आपण सगळ्यांनी प्रोत्साहन देऊया एवढंच या ठिकाणी सांगून या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि माझे साहित्य वाचक मित्र मंडळी आणि मंगळवेढकर, पहिल्यांदा मी या ठिकाणी माझी कादंबरी, माझ्या कादंबरीची प्रत माझे आदरणीय मित्र दादा, माजी सभापती नंदकुमार ॲडव्होकेट नंदकुमारजी पवार यांना मी सप्रेम भेट म्हणून शब्दकला साहित्य संघाचे अध्यक्ष शशिकांतजी जाधव यांच्या हस्ते ही भेट देतो. खरं म्हणजे मी मूळचा नाट्य कलाकार. मला वाकई जणांनी नाटकाची आवड लावली
नटसम्राट करून मी नाटकातनं संन्यास घेतला, परंतु नाटक जपतोय मी. पण लेखनाकडे मी कसा गेलो, लेखनाकडे जायला मला आवड निर्माण केली दिगंबरजी भगरे साहेबांनी. ते माझ्यापेक्षा लहान असतील, भले माझ्या विद्यार्थ्याच्या वयाचे असतील, पण त्यांनी ते मंगुड साप्ताहिक चालू केलेलं होतं. त्यामध्ये पहिल्यांदा मी एक लेख लिहिला ढोबळे सरावर. म्हणजे ढोबळे सर जिंकल्यानंतर त्या विधानसभेमध्ये ते जिंकून आले, त्यावेळी त्यांच्यावर मी एक लेख लिहिला चांगला. तर तिथून मला लिहायची आवड निर्माण झाली. आता या लेखनाची माझी दुसरी प्रेरणा जी आहे ती बरं का ढोबळे सर, दलित साहित्याची प्रेरणा माझ्या लेखनामध्ये. कारण मला असं मुळमुळीत लेखन लिहायला आवडत नाही, जे वास्तव लिहावं असा एक प्रकार मला आवडतो. आणि मला त्यामधून दलित साहित्य फार आवडतं. दलित साहित्य सगळी मी वाचली, ते वास्तव आहे. आणि ते वास्तव मला इतकं भावलं की मला सुद्धा वाटलं आपण काहीतरी दलित साहित्यामध्ये ज्यांनी लिहिलेलं आहे तसा लिहिण्याचा प्रकार आपणही करावा. आणि म्हणून दुसरी प्रेरणा मला दलित साहित्यामधून मिळालेली आहे ढोबळे. तिसरी प्रेरणा मला मिळाली आनंद यादव. झोंबी ही कादंबरी वाचली आणि नंतर त्याची बाकीचे पाठ वाटले. झोंबीमध्ये आनंद यादवाने जो शिक्षणासाठी लहानपणी जो संघर्ष केलेला आहे, तो संघर्ष माझ्या वाट्याला आल्यामुळे मला वाटलं आपण सुद्धा तशा प्रकारची कादंबरी, तशा प्रकारचं काहीतरी लेखन करावं असं वाटलं. अशा या प्रेरणेमधून मी या 2018 मध्ये कादंबरी लिहिलेली आहे. ही कादंबरी जरा जगा वेगळी कादंबरी आहे. ही आत्मचरित्राची कादंबरी नाही किंवा कादंबरी नाही, आत्मचरित्र आणि कादंबरी याचा मेळ घालून अशी लिहिलेली एक वेगळी कादंबरी आहे. नुसतं आत्मचरित्र लिहिलं असतं तर ते लोकांना वाचायला आनंद वाटला नसता, लोक बोर झाले असते. आणि नुसती कादंबरी लिहिली असते तरी सुद्धा लोक अलीकडे कादंबरी या प्रकाराकडे थोडस कमी पाहतात. म्हणून माझ्या जीवनामध्ये घडलेले जे प्रसंग आहेत ते नाट्यमयरित्या अतिशय मनोरंजक पद्धतीने मी या कादंबरीमध्ये मांडले, नाट्यमय पद्धतीने लिहिले, ते लोकांना आवडावेत म्हणून. आणि अशा प्रकारे मी खरं सगळं लिहिलेलं आहे. दादांना मी सांगितलं मला की माझ्या जीवनात ज्या काही घटना घडलेल्या आहेत ते खऱ्या लिहिलेल्या आहेत, फक्त त्या नाट्यमय पद्धतीने लिहिलेले आहेत. आज या ठिकाणी माझा सत्कार केला आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल शब्दकला साहित्य संघ, वारी परिवार, कल्पतरू, सप्तर्षी आणि आयोजकाचं मी आभार मानतो. आणि मग मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय. धन्यवाद बोले सर. खूप छान पद्धतीने आपण या ठिकाणी मनोगत. संत कानोपात्रा, संत बसवेश्वर, संत गोपाबाई या सर्वांच्या पवित्र स्मृती यांना अभिवादन करून त्यावेळेला झालेले होते. आज या संघटनेचे कार्यकर्ते जरी थोडे असले तरी या संघटनेनं 18व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, याचा आनंद द्विगुणित होत आहे. गेल्या 18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आज या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्याचे त्यात आपल्या संत भूमीचे माजी पालकमंत्री माननीय लक्ष्मणराव ढोबळे सर. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक शैलाताई गोडसे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले व सदैव आम्हाला आशीर्वाद देणारे दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन माननीय नंदकुमारजी पवार दादा, माझ्या पाठीशी नेहमीच शेजारी सख्खा थोरला भाऊ या नात्यानं उभारणारे माननीय विष्णुपंतजी अवताडे, संभाजी ब्रिगेडचे माननीय समाधान क्षीरसागर, काही चुकलं माकलं सदैवी पाठीशी पत्रकार या रूपाने उभा राहणारे माननीय दिगंबरजी भगरे. आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून एक 10 ते 15 मिनिटं अगोदर मी फोन केला होता, मॅडम यावं लागेल अशा जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे. त्याचबरोबर स्थानिक कवी या सर्वांचे खरं आभार मानलेच पाहिजेत. पण त्याचबरोबर हा शब्दकला साहित्य संघ 18व्या वर्धापन दिनानिमित्त जात असताना, वय वाढत असताना 16वं लागलं, 17वं लागलं, आता 18वं लागते. या कवीला म्हणण्यापेक्षा स्थानिक
या संघाला, त्यामुळं आनंद द्विगुणित होत आहे. कवींचा विचार करीत असताना आपण पाहतो, जन्मानंतर श्वास येतो, श्वासानंतर कविता, मृत्यूनंतर श्वास जातो, इथेच राहती कविता. ज्ञानेश्वरांचे पसायदान असो, तुकारामाचे अभंग असो, चोखांड्याचे अभंग असो, या सर्वांना घेऊन माझा मार्ग शोधतो मी, माणूस आहे माणुसकी शोधतो मी. कुठल्या पौराणिक कथेमध्ये मला असं दिसलं नाही की रामानं मस्जिद तोडावी असं कुठं लिहिलेलं मला आढळत नाही, किंवा मस्जिद मध्ये असं लिहिलं नाही कुठं मंदिर तोडावं म्हणून. पण या सर्वांचा ज्या वेळेला विचार करतो, साहित्य हे जन्मल्यानंतर साहित्य साहित्यच असतं, माणूस हे सर्व आपण पाहतो. कारण माणसाच्या समाधीवर फुले वाहतात हे माहीत आहे मला, फुलांच्याही समाधीवर एक नाजूक कोवळा सोजवळ असा जीव असतो, कवी म्हणावे त्याला, अशी व्याख्या चंद्रभूषण पुलश्रेष्ठ यांनी केलेली आहे. म्हणून या सर्व कवींना घेऊन जात असताना मला आनंद होत आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. माझे गुरु इथं नामदेव पोळ सर आहेत, नारायण घुले सर आहेत, यतिराज वाकळे सर आहेत, त्याचबरोबर तुकाराम कोदळे सारखी माणसे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मंगळवेढ्यातील वारी परिवार, मंगळवेढ्यातील कल्पतरू परिवार हाही माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा आहे. या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. एवढीच मान्यवर इथं बसलेले आहेत. जास्त प्रस्तावना न करता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी संयोजकांना सांगतो. माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय